की काही शब्द माणसाचं आयुष्य बदलू शकतात, एक शब्द माणसाचं आयुष्य बदलू शकतात. त्यातले तुमची काय बदलते तुमच्या कारण देताना तर शाळेत शिकवताना शिक्षक सगळ्यांनाच शिकवतात, पण काही मुलं मेडिकलला जातात, कोणी इंजिनिअरिंगला जातात, कोणी शेतीत जातात. तसा प्रकार तुम्हाला मेडिकल इंजिनिअरिंगला जायचं तर परत आपलं पारंपरिक याच्याकडे जायचं ते तुमचं तुम्ही ठरवायचं. यात इथं आलेला प्रत्येक माणूस मी एक शंका नाही, मलाही शंका नाही, तुम्हालाही शंका नाही, परंतु अनुदान हे तुम्हाला मिळणारच, अनुदान मिळणार नाही असाचा प्रकार नाही. पण काही केलं नाही तर अनुदान बिलकुल मिळणार नाही, कारण एकमेव ही स्कीम अशी केलेली आम्ही की या स्कीममध्ये प्रत्येक टप्पा जो आहे ना तो इतका म्हणजे 31 वर्षाचं आमचं त्याच्यात पूर्ण डेडिकेशन होतं, म्हणून तो जो GR बनला तो असा आहे की कोष काढले तरच अनुदान मिळणार. म्हणजे झाड लावलं म्हणजे अनुदान मिळेल असं नाही. बाकीचे फळबाग योजनेमध्ये कुणी विचारून तुम्ही तुमच्या आंब्याला आंबे आले का नाही, पण रेशीममध्ये कोष झाले तरच अनुदान मिळणार, हे लक्षात ठेवा. आता यात काय माहिती का, अनुदान मिळणार एकाचसाठी ठेवलं आहे की हे जे बाब आहे, तुम्ही एक बॅच निघेपर्यंत तुम्हाला कठीण वाटतंय की हे फार कठीण आहे, खर्च खूप आहे, पण एक बॅच काढली, एक बॅच काढून दाखवलं म्हणजे तुमचं अनुदान सुरू होऊन जातं. अनुदान सुरू होण्यासाठी जे टप्पे लागतात तिथपर्यंत येण्याचे, तुम्ही एक एक टप्पा पार केला त्यातला, जसं सांगितलं आता मोहित साहेब सांगते तुम्हाला नर्सरी कशी करायची, नर्सरी करून टाका, तुमच्या आपोआप ती नर्सरी मोठी होत राहील जून जुलैपर्यंत. परंतु तुमचा हा टप्पा संपला की नंतर डेंगरे साहेब सांगतील तुम्हाला की तू ती शेतात लावा, त्याच्यानंतर जवळपास रोजगार चला तुम्ही घेतला म्हणलं मग काय